हॅलो, मस्त निवांत आता 4-5 दिवस आम्ही फिरणार आहे आणि त्यासाठी आम्ही स्टेशनला चाललो आहे. बरं आम्ही भोपाळ स्टेशनला आलो आहे आणि भोपाळवरून आम्ही सगळ्यात आधी जाणार आहे इंदोरला आणि इंदोरवरून आमची रात्रीची ट्रेन आहे उदयपूरला जाण्यासाठी. मस्त नाश्ता वगैरे केला आणि भोपाळ टू इंदोर काही खूप वेळ नाही लागत. 3-4 तासामध्ये आमचं स्टेशन येऊन गेलं. त्याआधी आम्ही इंदोर स्टेशनवरती जे क्लॉक रूम आहे तिथे आमचं सामान जमा करतोय. म्हणजे सामान इथे ठेवल्यानंतर आम्ही छान फ्री फिरू शकतो आणि आम्ही इथूनच ऑटो घेतले आणि आजूबाजूला आता इंदोर फिरणार आहे. त्याआधी सगळ्यात आम्ही मंदिरामध्ये आलो आहे, गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. आणि इंदोरमध्ये हे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे खजुराहो गणपती बाप्पाचं मंदिर. आणि ह्या मंदिराबद्दल असं सांगितलं जातं की हे मंदिर राणी अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधलं आहे. खूप जुनं मंदिर आहे, छान मंदिर आहे. मंदिराचा परिसर पण मी तुम्हाला दाखवते. अगदी मोठं भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि आम्ही गेलो ना त्या दिवशी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आमचं लगेच दर्शन झालं. इंदोरमध्ये आलो होतो तर इथे जवळ एक गणेश मंदिर आहे, म्हणजेच गणपती बाप्पाचं मंदिर. तर आमच्याकडे वेळ होता कारण आमची ट्रेन इथून संध्याकाळची आहे उदयपूरला जाणारी. तर म्हटलं दर्शन घ्यावं म्हणून आम्ही आलो आणि छान दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाव नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही फोटोज व्हिडिओज नाही काढले. पण मस्त दर्शन झालं, प्रसाद पण मिळाला आम्हाला आणि छान वाटलं. आता इथेच आजूबाजूला आम्ही काय काय आहे तिथे फिरणार आहे, जेणेकरून इंदोर पण बघता येईल आणि वेळेचा फायदा होईल म्हणून. इंदोरमध्ये आलो आणि 56 दुकानात नाही गेलो तर काय उपयोग ना, कारण इंदोरची ही शान म्हणू शकता. हे 56 दुकान आहेत ते आणि फूड हब आहे हे. छोटंसं छोटंसं नाही, मोठंच आहे. आणि बघू शकता हे वरती तुम्हाला नंबर दिसत असतील 1 2 3 4 करून. अशी ही पूर्ण जी लाईन आहे ती पूर्ण 56 दुकानांची लाईन आहे. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचं खाणं मिळतं, म्हणजे छान नमकीन मिळतं, त्याच्यानंतर चाट मिळतं. खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला या एकाच लाईनमधून मिळून जातात. आणि आम्ही पण म्हटलं थोडं थोडं ट्राय करूया. तर आम्ही सगळ्यात आधी समोसा घेतला आहे, त्याच्यानंतर आम्ही भेळ वगैरे घेतले. म्हणजे जे इथलं काय काय फेमस होतं ते आम्ही ट्राय केलं आहे. आणि मोस्टली ना मला इथे मराठी लोकं पण भेटली होती, म्हणजे जे बोलताना वगैरे आपल्याला समजतं ना, तर खूपशी अशी मराठी लोकं पण इथे होते. कारण इंदोरमध्ये बरेचसे मराठी लोकं पण आहेत. आणि त्याच्यानंतर हे एक फेमस शॉप आहे, हे मला वाटतं यूट्यूबवरती आलं होतं, त्याच्यामुळे आम्ही इथे पण गेलो आणि छान यांचा पॅटीस ट्राय केला आम्ही. चांगला होता. त्याच्यानंतर तुम्ही इंदोर म्हणायला गेलात ना, एवढी क्लीन सिटी आहे, म्हणजे लिटरली यांच्याकडे टिश्यू पेपर पण मिळत नाही. जर आपण खाल्ल्यानंतर आपल्याला हात वगैरे पुसायचा असेल तर त्यांच्याकडे टिश्यू पेपर हा अलावच केलेला नाही आहे. आणि आईस्क्रीमचे जे आपल्याला आईस्क्रीम कपमध्ये मिळतो ते पण इथे मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही छान कोनवाला आईस्क्रीम घेतला.